जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आगामी येणारी पोलीस भरती या पदासाठी अतिमहत्त्वपूर्ण असे 2000 प्रश्नाचे सिरीज सुरू केले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्याआधी तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जवळ असलेल्या घंटीच्या बटनाला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहावयास मिळेल। तर चला प्रश्नाला सुरू करूया। तर पहिला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सहारा हे कुठे आहे? ते मुंबईला आहे। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली इथे आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ डमडम हे कुठे आहे? तर हे कोलकाताला आहे। मीनबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? मीनबक्कम आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई इथे आहे। सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद इथे आहे। धनुष्यकोडी हे बंदर कोणत्या राज्यात आहे? धनुष्यकोडी हे बंदर तामिळनाडू या राज्यात आहे। पुढचा प्रश्न आहे, मार्मागोवा हे बंदर कुठे आहे? तर मार्मागोवा हे बंदर गोवा या राज्यात आहे। तुतीकोरीन हे बंदर कुठे आहे? तर तुतीकोरीन हे बंदर तामिळनाडू या राज्यात आहे। पुढचा प्रश्न आहे, रावतभट्टा हे अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? तर रावतभट्टा हे अणुविद्युत प्रकल्प राजस्थान इथे आहे। काक्रापारा हे विद्युत प्रकल्प कुठे आहे? काक्रापारा हे विद्युत प्रकल्प गुजरात या राज्यात आहे। कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे? तर कल्पकम अणुविद्युत प्रकल्प हे तामिळनाडू या राज्यात आहे। पुढचा प्रश्न आहे, ग्यासो आदिवासी जमाती कोणत्या खंडात राहतात? तर हे ग्यासो आदिवासी जमात दक्षिण अमेरिका या खंडात राहतात। झुलू आणि मसाई हे आदिवासी जमात कोणत्या खंडात राहतात? झुलू आणि मसाई हे पूर्व आफ्रिका या खंडात राहतात। रेड इंडियन आदिवासी जमाती कोणत्या खंडात राहतात? तर रेड इंडियन आदिवासी जमाती हे उत्तर अमेरिका या खंडात राहतात। पुढचा प्रश्न आहे, याकूत या आदिवासी जमाती कुठे राहतात? याकूत या आदिवासी जमाती रशिया टुंड्रा इथे राहतात। जगात आर्थिक नियोजन सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झाले? जगात आर्थिक नियोजन सर्वप्रथम रशिया या देशात सुरू झाले आणि 1917 साली। प्लॅन इकॉनॉमिक फॉर इंडिया हा ग्रंथ कोणाचा आहे? तर प्लॅन इकॉनॉमिक फॉर इंडिया हा ग्रंथ एम विश्वेश्वरा यांचा आहे। जनता योजना कोणाची होती? तर जनता योजना एम.एन. रॉय यांची होती। नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? तर नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 या रोजी झाली। पुढचा प्रश्न आहे, पहिले पंचवर्षीय योजना कोणत्या दिवशी सुरू झाली? तर पहिले पंचवर्षीय योजना हे 1 एप्रिल 1951 या रोजी सुरू झाली। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली? तर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली। पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगची स्थापना केव्हा झाली? तर नीती आयोगची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली। पुढचा प्रश्न आहे, नीतीचे पूर्ण रूप काय आहे? तर नीतीचे पूर्ण रूप नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे आहे। नीती आयोगचे पहिले अध्यक्ष कोण होते? नीती आयोगचे पहिले अध्यक्ष नरेंद्र मोदी हे होते। पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर नीती आयोगचे पहिले उपाध्यक्ष अरविंद पानगरिया हे होते। राज्य नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर राज्य नियोजन आयोगाची स्थापना 1964 या रोजी करण्यात आली। जिल्हा नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर जिल्हा नियोजन आयोगाची स्थापना 1974 या रोजी करण्यात आली। 12वी पंचवर्षीय योजनेचे कालावधी कोणते? तर 12वी पंचवर्षीय योजनेचे कालावधी 2012 ते 2017 हे आहे। पुढचा प्रश्न आहे, पहिली योजना कोणत्या प्रतिमानावर तयार होती? तर पहिली योजना हेराल्ड डोमर या प्रतिमानावर तयार होती। गरिबी हटाव हे नारा कोणत्या योजनेत देण्यात आला? तर गरिबी हटाव हे नारा 5वी पंचवर्षीय योजनेत देण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, एका मुंगीचे महाभारत हे साहित्य कोणाचे आहे? एका मुंगीचे महाभारत हे साहित्य गंगाधर गाडगीळ यांचे आहे।
ताम्रपट हे साहित्य कोणाचे आहे? ताम्रपट हे साहित्य रंगनाथ पठारे यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, भिजली वही हे साहित्य कोणाचे आहे? भिजली वही हे साहित्य अरुण कोलटकर यांचे आहे. व्यक्ती आणि वल्ली हे साहित्य कोणाचे आहे? व्यक्ती आणि वल्ली हे साहित्य पु ल देशपांडे यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण होता? तर भारताचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर फ्रान्सिस द अल्मेडा हे होता. पुढचा प्रश्न आहे, बार्थोलोम्यू डाईसने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला शोध लावला त्या ठिकाणाला काय नाव ठेवण्यात आले? तर त्याला केप ऑफ गुड हे नाव ठेवण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, कोलंबसने अमेरिकेचा शोध कोणत्या वर्षी लावला? तर कोलंबसने अमेरिकेचा शोध 1492 या रोजी लावला. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजने गोवा हे बेट कोणत्या वर्षी जिंकले? तर पोर्तुगीजने गोवा हे बेट 1510 या रोजी जिंकले. इंग्लंडची महाराणी एलिझाबेथने या कंपनीला कोणत्या वर्षी व्यापार करण्याची परवानगी दिली? ईस्ट इंडिया कंपनीला असे पाहिजे होते. इंडियाची महाराणी एलिझाबेथने ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या वर्षी व्यापार करण्याची परवानगी दिली? तर 31 डिसेंबर 1600 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत इथे कोणाच्या परवानगीने उघडली? तर इंग्रजांनी आपली पहिली वखार सुरत इथे जहागीर यांच्या परवानगीने उघडली. सलाम हे साहित्य कोणाचे आहे? तर सलाम हे साहित्य मंगेश पाडगावकर यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वामी हे साहित्य कोणाचे आहे? तर स्वामी हे साहित्य रंजन देसाई यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे, विरामचिन्हाच्या मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत कोणी सुरू केली? तर विरामचिन्हाच्या मराठीत सर्वप्रथम वापर करण्याची पद्धत मेजर कॅन्डी यांनी सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, मालदीव या देशाच्या संसदेचे नाव काय आहे? तर मालदीव या देशाच्या संसदेचे नाव मजलिस हे आहे. नेपाळ या देशाच्या संसदेचे नाव काय आहे? तर नेपाळ या देशाच्या संसदेचे नाव राष्ट्रीय पंचायत हे आहे. मरियाना ही गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर मरियाना ही गर्ता पॅसिफिक महासागरात आहे. मरियाना गर्ताची खोली किती मीटर आहे? मरियाना गर्ताची खोली 11,034 एवढे आहे. पुढचा प्रश्न आहे, मदागास्कर हे बेट कोणत्या महासागरात आहे? तर मदागास्कर हे बेट हिंद महासागरामध्ये आहे. न्यू गिनी हे बेट कोणत्या महासागरात आहे? तर न्यू गिनी हे बेट पॅसिफिक महासागरात आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्रीनलँड हे बेट कोणत्या महासागरात आहे? ग्रीनलँड हे बेट आर्क्टिक महासागरात आहे. पुढचा प्रश्न आहे, पॅसिफिक महासागर क्षेत्रफळ किती चौकिमी आहे? तर पॅसिफिक महासागर 1,66,240.977 चौकिमी एवढे आहे. मिसिसिपी नदी कोणत्या देशात आहे? तर मिसिसिपी ही नदी अमेरिका या देशात आहे. पुढचा प्रश्न आहे, मालमत्तेचा अधिकार हा व्यक्तीचा कायदेशीर अधिकार म्हणून कोणत्या कलमात दिले आहे? मालमत्तेचा अधिकार हा व्यक्तीचे कायदेशीर अधिकार हे कलम 300 उपकलम 1 मध्ये दिले आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार वगळण्यात आला? तर 44वी घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार वगळण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहे? मूलभूत हक्क भाग 3 मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्काची मागणी प्रथम कोणत्या अधिवेशनात करण्यात आली? मूलभूत हक्काची मागणी प्रथम कराची अधिवेशनात करण्यात आली 1931 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात दाद मागता येते? मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कलम 226 नुसार उच्च न्यायालयात दाद मागता येते. मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते? मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कोणते कलम रद्द होत नाही? तर राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 21 हे रद्द होत नाही. मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली? मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग ही समिती नेमण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमानुसार समावेश करण्यात आला?
तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कलम 51 नुसार समावेश करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे 42वी घटनादुरुस्ती करून किती मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समावेश करण्यात आला. 42वी घटनादुरुस्ती करून 10 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या विषयाबाबत तरतूद कोणत्या परिशिष्टात करण्यात आली. तर परिशिष्ट 7 मध्ये करण्यात आली. पंचायत राज संबंधित तरतूद कोणत्या परिशिष्टात करण्यात आली. तर पंचायत राज संबंधित तरतूद परिशिष्ट 11 मध्ये करण्यात आली. अखिल भारतीय सेवा या कोणत्या कलमात दिले आहे. तर अखिल भारतीय सेवा हे कलम 312 मध्ये दिले आहे. पुढचा प्रश्न आहे केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग कोणत्या कलमानुसार दिले आहे. केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोग कलम 315 नुसार दिले आहे. लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कोणत्या कलमानुसार घेतले जातात. लोकसभेत अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व कलम 331 नुसार घेतले जातात. मुख्य निवडणूक आयुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतो. मुख्य निवडणूक आयुक्त आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो. पुढचा प्रश्न आहे विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो. विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा विधानसभा उपाध्यक्षाकडे देतो. पुढचा प्रश्न आहे 11वी मूलभूत कर्तव्य राज्यघटनेतील कोणत्या घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आली. तर 86वी घटनादुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आली. तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते. तर महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे हे होते. भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली. तर भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली. पुढचा प्रश्न आहे केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली. तर केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्रह्म समाजाची स्थापना 1966 रोजी केली. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली. पुढचा प्रश्न आहे आदिब्रह्म समाजची स्थापना कोणी केली. आदिब्रह्म समाजची स्थापना देवेंद्रनाथ टागोर यांनी केली. पुढचा प्रश्न आहे पाणी अडवा पाणी जिरवा हे घोषवाक्य कोणाचे आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हे घोषवाक्य विलासराव साळुंके यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे जितनी हरियाली उतनी खुशहाली हे घोषवाक्य कोणाचे आहे. हे घोषवाक्य सुंदरलाल बहुगुणा यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे गदर पार्टी ही संघटना कोणाची होती. गदर पार्टी ही संघटना लाला हृदयराज यांची होती. लाला हरदयाल यांचे होते. नवजवान भारत सभा हे संघटना कोणाचे होते. नवजवान भारत सभा हे संघटना भगतसिंग यांचे होते. वन महोत्सवचे जनक कोण आहे. तर वन महोत्सवचे जनक के.एम. मुन्शी हे आहे. भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोणाला म्हणतात. तर भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हणतात. पुढचा प्रश्न आहे दूरसंचार क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात. तर दूरसंचार क्रांतीचे जनक डॉक्टर सॅम पित्रोदा यांना म्हणतात. भारतीय ग्रंथालयाचे जनक कोणाला म्हणतात. तर भारतीय ग्रंथालयाचे जनक S.R. रंगनाथ यांना म्हणतात. पुढचा प्रश्न आहे अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणाचे आहे. तर अनहॅपी इंडिया हे पुस्तक लाला लजपतराय यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणाचे आहे. इंडिया डिवायडेड हे पुस्तक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे आहे. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. तर बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात आहे. दाचीगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. तर दाचीगाम राष्ट्रीय उद्यान श्रीनगर या राज्यात आहे. हजारीबाग राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. हजारीबाग राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यात आहे. बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. तर बेटला राष्ट्रीय उद्यान झारखंड या राज्यात आहे. नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे. नागरहोल राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यात आहे. पुढचा प्रश्न आहे GDPचे पूर्णरूप काय आहे. तर GDPचे पूर्णरूप ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट्स हे आहे. रिझर्व्ह बँकचे पहिले गव्हर्नर कोण होते. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर ॲस्बर्न स्मिथ हे होते. ॲस्बर्न स्मिथ. पुढचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर C.D. देशमुख हे होते. वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ कोणाचे आहे. वेल्थ ऑफ नेशन हे ग्रंथ ॲडम स्मिथ यांचे आहे. पुढचा प्रश्न आहे दास कॅपिटल हा ग्रंथ कोणाचा आहे. तर दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांचा आहे.
रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, मुद्राचे पूर्णरूप काय आहे? तर मुद्राचे पूर्णरूप मॅक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी, प्रोनाऊन्सिएशनमध्ये रिफायनान्स एजन्सी हे आहे. रिफायनान्स एजन्सी मॅक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी हे आहे. पॉज करून तुम्ही वाचून घ्या. पुढचा प्रश्न आहे, LICची स्थापना कोणत्या रोजी झाली? तर LICची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी झाली. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? तर रिझर्व्ह बँकची स्थापना 1935 या रोजी झाली. शेवटचा प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगचे अध्यक्ष कोण आहे? तर 15व्या वित्त आयोगचे अध्यक्ष NK सिंग हे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अति महत्त्वपूर्ण पोलीस भरती या पदासाठी हे प्रश्न घेण्यात आले आहेत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.